जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये LPG गॅसच्या बुकिंगसाठी ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे। खरं तर या एजन्सीच्या बाहेर आपण उभे आहोत। ह्या बजाज एजन्सीच्या बाहेर ग्राहकांच्या या ठिकाणी रांगा लागलेल्या आहे। ग्राहक जे आहे ते या ठिकाणी आता संताप व्यक्त करताना दिसून येत आहे। खरं तर सर्व्हर डाऊन असेल, त्याचबरोबर OTPचा प्रॉब्लेम असेल, अशा अनेक समस्या या ठिकाणी गॅस बुकिंग करताना ग्राहकांना उद्भवतो आहे। आपण ग्राहकांशी संवाद साधणार आहोत। बाबा काय सांगाल, एकंदरीत काय समस्या आहेत? एकंदरीत असं आहे की बुवा आम्ही 5-5, 6-6 दिवसापासून बुकिंग केलं आहे। इथं आल्यावर माल शिल्लक नाही आणि मग बाकीच्या गॅसवाल्यांचं कसं काय, भारतवाला शिल्लक आहे, ते संगीत मामाची गाडी फिरते, मग यांची गाडी का फिरत नाही? आता तुम्ही इथं आले तर 5 मिनटं तरी भेटायला लागले बा पोच, तर मग असं सहकार्य करा तुम्ही सर्व गिरायकांना। बाबा किती दिवसापासून गॅस संपलेला आहे? मग आता 8-10 दिवसापासून संपला होता, नोंदायला मला 5 दिवस झाले, मग आज पावती भेटली। काय सांगाल तुम्ही? माझं नोंदणीच झाली नाही ना, बुकिंग नंबर बंद आहे त्यांचावाला, काय करायचं? हां, बुकिंगचंच बंद आहे ना, माझं 10 दिवसापासून गॅस संपून झाले, मग आता करायचं काय? सरकार एकीकडे म्हणते की कुठली टंचाई नाही देखील, ते काय येत दिलीपवाल्याची गॅस भरपूर चालू आहे, गावात खेड्यात गाड्या फिरता हो, आणि येत मोदी गॅसचं बी बंद आहे, हे बजाजचं बी बंद आहे हो, आपलं भारत गॅसचं चालू आहे। मग हे हांड्या कुठे गेल्या? हे शिल्लक धावताय ना, मग हे कुठे गेल्या? हां, यांच्या काय सांगाल, काय सांगाल? इथे आलेला अनुभव असा आहे की रेग्युलरमध्ये आपण मोबाईलद्वारे बुकिंग करत होतो, ती बुकिंग जवळजवळ 8 दिवस झाले बंद झालेली आहे। आता इथे आल्यानंतर ते म्हणतात ऑनलाईन करा, हे करा, विविध प्रकारे सांगताय, फक्त सांगतात, ते मार्गदर्शन कोणी करत नाही। एखादी चिठ्ठी लावली पाहिजे की कसं ऑनलाईन केलं पाहिजे, आणि आता तर असं वाटतंय की ही एक मुद्दामून चालू आहे का काय? कारण शेजारच्या 10-15 किलोमीटरवर मुबलक साठा उपलब्ध आहे, आणि आपल्या जळगाव जिल्ह्यात आणि विशेषतः चाळीसगावमध्ये असं का होतं आहे याचं उत्तर काही मिळत नाही आहे, आणि ग्राहकाच्या लांगा आहे। आता घरी सिलेंडर नसल्यामुळे आता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण चूल पेटवू नाही शकत अशी परिस्थिती झालेली आहे, नाही तर पर्याय त्याला आहे, पण आता चूलसुद्धा नाही आहे। म्हणून सरकारने किंवा जे नगरसेवक वगैरे असतील त्यांनी इथे सहकार्य करून आम्हाला इथे उपलब्ध करून द्यावा अशी मी इच्छा प्रकट करतो। परंतु सरकार एकीकडे म्हणतंय की देशामध्ये कुठेही त्या ठिकाणी टंचाई नाही गॅसची, तरी देखील ग्राहकांना या ठिकाणी एजन्सी बाहेर रांगा लावा लागत आहे। काय मग याचंच उत्तर मिळत नाही की कालच आम्ही ट्रीटमेंट ऐकली की मुबलक साठा आहे पेट्रोलचा वगैरे, पण गॅसचं असं का होतं हेच कळायला मार्ग नाही का? हे गॅस एजन्सीवालेच कृत्रिम साठा असं टंचाई तयार करताय, आणि ग्राहकांकडून 50, 100, 200 रुपये घेण्याची त्यांची इच्छा आहे, असं जवळजवळ निश्चित होतं आहे की असंच कारण असू शकतं। आपण बघू शकतो की अतिशय तीव्र भावना या ठिकाणी ग्राहकांनी व्यक्त केलेली आहे। कृत्रिम टंचाई या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न काही एजन्सीकडून सुरू असल्याचा आरोप देखील ग्राहकांनी केलेला आहे। खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।